नमस्कार, मी अक्षय. एडीएन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण मागे घेण्यासाठी सरकारचे जरांगे पाटील यांना पत्र. मात्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरती ते ठाम. तर गावठी पिस्तूल 10 जिवंत काडतुसांसह आरोपीस पोलिसांनी केली अटक. अजिंठा पोलिसांची धडाकेबाज कारवाई. आता बघूया सविस्तर बातम्या. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील उपोषण मागे घेण्यात यावं असं पत्र जिल्हाधिकारी यांच्या मार्फत त्यांना आज देण्यात आलं. मात्र त्यांनी उपोषण मागे न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. सर, आज तुम्ही पत्र घेऊन आलात, नेमकं काय त्या पत्रामध्ये होतं? मी माननीय जिल्हाधिकारी जालना यांच्या वतीने आणि शासनाच्या वतीने सदरचं पत्र आणलेलं आहे. जरांगे पाटलांना मी हे पत्र दिलेलं आहे. त्यात आपल्या मागण्या शासनाला कळवण्यात आलेल्या आहेत. त्यावर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे आणि आपलं उपोषण मागे घ्यावं अशी विनंती करण्यात आलेली आहे. त्यांनी काय प्रतिसाद दिला आहे सर पत्र? जरांगे पाटलांनी त्यावर लिहून दिलं आहे की आमच्या शासनाकडून संपूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. तथापि आमची पुनश्च त्यांना विनंती राहील की त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं. पत्र घेऊन आला तर काय उल्लेख? हां, सदर पत्रामध्ये जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या शासनाला कळवण्यात आलेल्या आहेत आणि या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू आहे असं नमूद केलं आहे. जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की आम्ही शासनाकडून संपूर्ण मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. अजिंठा पोलिसांनी पुणे येथील एका सराईत आरोपीस गावठी पिस्तूल 10 जिवंत काडतुसांसह अटक करण्याची उल्लेखनीय कामगिरी बजावली असून या कामगिरीच्या जोरावर पोलीस प्रशासनाकडून पथकास बक्षीस मिळावं अशी ती कामगिरी ठरली आहे. सायंकाळी 11:30च्या सुमारास अजिंठा पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम जळगाव पुणे या ट्रॅव्हल्स बसमध्ये गावठी बंदूक आणि काही गोळ्या घेऊन जात असल्याची माहिती दिली. ज्या ट्रॅव्हल्समधून बंदूक घेऊन तो जात होता त्या बसला अजिंठा घाटात थांबवून सदर इसमाची झडती घेतली. त्यामध्ये एक गावठी पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसं मिळाले आहेत. सदर आरोपी हा पुणे येथील असून मयूर भरेकर असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर अजिंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या आरोपीवर पुणे येथे अनेक गुन्हे दाखल आहेत. या कामगिरीच्या जोरावर पोलीस प्रशासनाकडून पथकास बक्षीस मिळावं अशी ती कामगिरी ठरली आहे. तर या प्रकरणी DYSP कोले यांनी अधिक माहिती दिली आहे. काल दिनांक 19 रोजी सायंकाळी 11:30च्या दरम्यान पोस्टे अजिंठा येथे गोपनीय माहिती मिळालेली होती की एक इसम जळगाव पुणे ट्रॅव्हल्समध्ये अग्निशस्त्र आणि काही काडतूस घेऊन जात आहे. ती माहिती मिळाल्यानंतर पोलीस स्टेशनच्या स्तरावरती पोस्ट प्रभारी अधिकारी ढाकणे साहेब, वाघुले साहेब आणि त्यांची टीम ही तात्काळ रवाना झाले. त्यांनी जी संबंधित ट्रॅव्हल्स होती ती थांबवून त्या ठिकाणी झडती घेतली. जो संशयित इसम होता त्याच्या बॅगची झडती घेतली. त्या झडतीमध्ये पोलीस प्रशासनाला एक गावठी पिस्टल आणि 10 काडतूस त्या ठिकाणी मिळालेले आहेत. ती काडतूस आणि गावठी कट्टा हे जप्त करण्यात आलेले आहेत. सदरचा आरोपी हा पुणे येथील असून त्याचं नाव मयूर भरेकर असे आहे. जप्त केल्यानंतर सदर इसमावरती भारतीय हत्यार कायदा 325 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याचा पुढील तपास चालू असून पुढील तपास हे PSI वाघुले हे करत आहेत. सदरचा इसम हा ट्रॅव्हल्समध्ये जळगाववरून पुण्याकरिता निघालेला होता. तो राहणारा पुणे येथील आहे आणि त्याने जिथून अग्निशस्त्र आणलेलं आहे त्याच्याबाबतची त्याच्याकडची चौकशी चालू असून पुढील तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न होतील. लोकांच्या तावडीतून वाचून 9 फूट लांबीचा भारतीय अजगरा सर्पमित्रांनी जीवनदान दिले असून भारतीय अजगराच्या हल्ल्यामध्ये मात्र एक हरण मरण पावलंय. त्या अजगरास पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलंय. 9 फूट लांब असणाऱ्या एका अजगराला पकडण्यात सर्पमित्र यांना यश आलंय. करमाड हद्दीतील नांदखेडा परिसरामध्ये शेतकरी जयाजी बोचरे यांच्या शेतात काम करत असताना अचानक त्यांच्या नजरेस अजगर साप आढळून आला. त्यांनी लगेच
एजे ॲनिमल प्रोटेक्शन सोसायटी संस्थापक अध्यक्ष सर्पमित्र अभिलाष जाधव यांना फोन करून माहिती कळवली. जाधव यांनी करमाड येथील वनरक्षक अशोक साबळे यांना ही माहिती दिली व सर्पमित्र अभिलाष जाधव यांनी त्यांच्या सहकारी सर्पमित्र समाधान मिसाळ, अमोल मिसाळ यांना बोलावून मोठ्या शिताफीने अजगरास पकडून नंतर अजगरास नैसर्गिक अधिवासात सोडलं. हा अजगर 9 फूट लांबीचा असल्याचं सर्पमित्र आम्रपाली जाधव यांनी सांगितलंय. या अजगरास निसर्गाच्या अधिवासात सोडताना व वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर, RFO सुरेश मुंड, वनपाल करमाड, अशोक साबळे, अंकुश भागवत, श्रीराम साबळे वनरक्षक, बचाटे मामा, राजू काजळे, फकीरचंद सोनवणे व चंदू मिसाळ, किरण मिसाळ, दीपक मिसाळ, आनंद मिसाळ हे उपस्थित होते. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जुनी पेन्शन योजना संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शन आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी अधिक माहिती दिली आहे. आम्ही नको आम्हाला DCPS, नको आम्हाला NPS, नको आम्हाला GPS, आम्हाला फक्त हवी OPS. आणि OPS एवढं देऊन जर नसेल मिळत तर आम्ही वोट फॉर OPS राबू. कारण की आमचा हक्क आहे जुनी पेन्शन मिळवणे. आम्हाला जुनी पेन्शन मिळालीच नाही. लाखो कर्मचारी इथं वाट बघतायत पेन्शनची आणि पेन्शन मिळत नाही. नागपूरला, मुंबईला, दिल्लीला मोठमोठी आंदोलन केली पण सरकारला या काही फरक पडत नाही. म्हणून आम्ही हा राज्यभर धरणे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि यापुढे वोट फॉर OPSच्या माध्यमातून आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये धरणे आंदोलन देत आहोत. आमची प्रमुख एकच मागणी आहे की 2005 नंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जशाला जशी जुनी पेन्शन दिली पाहिजे. आज राज्य शासन वेगवेगळ्या योजना घोषित करून मतदारांना भुलत आहे पण हक्काचा कर्मचारी या हक्काच्या कर्मचाऱ्याला कुठेतरी दुर्लक्षित करत आहे आणि सरकारचे डोळे उघडण्यासाठी आज कर्मचारी हा रस्त्यावर उतरलेला आहे. आज हम जो हमारी कर्मचारी संगठन है जुनी पेंशन योजना 1982 और 84 की संगठन, यहाँ पे हम इसलिए जमा हुए हैं कि हमको जुनी पेंशन योजना लागू करे और जो सरकार ने जो NPS, DCPS ये जो और कौन सा मैडम हाँ नई पेंशन योजना जो लागू किया है वो हमको नहीं चाहिए. हमको जो जुनी पेंशन है, ओल्ड पेंशन है, बस हम सरकार से यही दरखास्त कर रहे हैं कि हम सभी कर्मचारियों को ओल्ड पेंशन देनी चाहिए और इलेक्शन के पहले आप हमारी ये मांगे पूरी करना चाहिए. आज जी आमचं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना छत्रपती संभाजीनगर त्या वतीने जे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे. या आंदोलनातून आम्ही 1982 व 84 जी जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन योजना जी राज्य घटनेमध्ये समाविष्ट होती ती शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून रद्द करून DCPS, NPS आणि GPS अशा नवीन ज्या पेन्शन योजना आणल्या आहे त्या कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर कुठलाही त्या नवीन पेन्शन योजनेतून फायदा होत नाही. त्यामुळे आम्हाला 1982 व 84 जी जुनी पेन्शन योजना आहे ती पेन्शन योजना सरकारने लागू करावी यासाठी आम्ही आज हे धरणे आंदोलन माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे निवेदन पोहोचवणार आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673.
मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। राज्य उत्पादन शुल्क विभागाने हर्सुल परिसरात बनावट दारूसाठा जप्त करण्याची कामगिरी पार पाडली असून या दोघांना अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी हर्सुल तलाव रोड हरणे पेट्रोल पंप जवळ असलेल्या हॉटेल हरिसिद्धी धाबा येथे छापा टाकून प्रथमदर्शनी अवैध बनावट विदेशी दारू जप्त केली। सदर दारू विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगून असताना ज्ञानेश्वर भिवसन जाधव वय 32 वर्ष राहणार प्लॉट नंबर 5 सर्वे नंबर 189 मारुतीनगर व प्रदीप सिंधू काळे वय 34 वर्ष राहणार जटवाडा रोड अंबर हिल मस्जिद जवळ या दोघांना अटक करून त्याच्या ताब्यातून प्रथमदर्शनी अवैध बनावटी विदेशी मद्याच्या रॉयल स्टँग व्हिस्कीच्या एकूण 336 सीलबंद बाटल्या, इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या एकूण 336 सीलबंद बाटल्या, ऑफिसर चॉईस ब्ल्यू व्हिस्कीच्या एकूण 48 सीलबंद दारू बाटल्या अशा एकूण 720 बाटल्यांसह एकूण 1,21,440 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास RK गुरव, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क हे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत। तर प्रई सोनकांबळे प्रतिष्ठानाच्या वतीने दिनांक 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मराठवाडा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विशेष व्याख्यान आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक सदस्य खंडाळकर यांनी एडियन सोबत बोलताना केलंय। कांबळे सरांचा आठवणीचा पक्षी हा एक अतिशय अविस्मरणीय माइलस्टोन ठरलेला ग्रंथ एकूणच साहित्याच्या प्रांतामध्ये मोलाचा ठरलेला आहे। उस्मानाबाद भागातून आलेले सोनकांबळे सर त्याच भाषेमध्ये आपलं स्वकथन, आपलं आत्मकथन लिहितात आणि ते आजतागायत प्रत्येकाला स्मरतं, त्याची आठवण होते, त्याचे दाखले दिले जातात। दलित आत्मचरित्राचा तो एक ठेवा मानला तर चुकीचे ठरणार नाही। सर अतिशय शांत, सुस्वभावी असे होते। कोणी त्यांना भेटलं तर ते त्यांच्या ओंजळीतले फुलं त्यांना देत असत, समोरच्याला देत असत। म्हणजे फुलांचा सुगंध ते एक प्रकारे पसरवत असत आणि तुमच्या आमच्यामध्ये एक सौहार्दतेचं, शांततेचं वातावरण, प्रेमाचं, स्नेहाचं वातावरण निर्माण करा असा संदेश ते देत होते। मला याचा आनंद आहे की अलीकडच्या या काळामध्ये सोनकांबळे सरांच्या कन्या प्राध्यापिका डॉक्टर केतना सोनकांबळे आणि त्यांचा सगळा एकूणच परिवार या कामामध्ये पुढाकार घेतो आहे आणि छान पद्धतीचे कार्यक्रम ते आयोजित करत आहेत आणि आपल्या वडिलांचं स्मरण ते करत आहेत। त्यांचे वडील जरी होते तरी ते या मराठवाड्याचे आणि एकूणच साहित्यातलं ते एक सुंदर असं फूल होतं। प्राध्यापक डॉक्टर केतना सोनकांबळे आणि त्यांचा सगळा परिवार सरांचं स्मरण चिरंतन राहावं यासाठी पुढाकार घेत आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये छान पद्धतीचे कार्यक्रम ते आयोजित करत आहेत। सोनकांबळे मॅडम यांचे ते वडील जरी होते तरी ते साहित्यातलं एक सुंदर फूल होतं, ते जतन करण्याची जबाबदारी आपलीही आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, त्यांच्याप्रती आदरांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांची साहित्याची प्रेरणा नव्या पिढीला देण्यासाठी उद्या रविवारी 21 जुलै रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मसाप परिसर सन्मित्र कॉलनी रॉक्सी थिएटर, जुन्या रॉक्सी थिएटरजवळ आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं यावं। सरांचा जो चाहता वर्ग आहे, सरांचे जो विद्यार्थी वर्ग आहे, सरांचा जो स्नेहीजन आहे, सरांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी
असं आवाहन सल्लागार समिती आणि सोनकांबळे परिवाराच्या वतीनं मी करीत आहे. कपिल इंगळे यांची सुपारी घेऊन गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी MIDC वाळूज पोलिसांनी 7 तासाच्या आत 4 मारेकऱ्यांना मुसके आवळले असून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास मौजे वडगाव कुलाटी खदानीच्या जवळ रोडवर कपिल पिंगळे याचा गावठी पिस्टलने गोळी मारून खून केला असल्याचं उघडकीस आलंय. सदर खून प्रकरणात खून करून आरोपी हे रात्रीच फरार झाले आहेत. MIDC पोलिसांनी 7 तासाच्या आत जालना येथून मारेकऱ्यांना अटक केली. यात जयेश उर्फ यश, पिता संजय फतेलष्कर उर्फ यादव वय 24 वर्ष राहणार गोगानाथ नगर बेगमपुरा, विकास सुरेश जाधव वय 18 वर्ष राहणार जालना, सागर उर्फ जीत सिंग पिता विलास मुळे वय 23 वर्ष राहणार शनी मंदिर जवळ कलीकुर्ती जालना, भरत किसन पंडुरे वय 33 वर्ष राहणार बेगमपुरा धिंबर गल्ली बेगमपुरा असं मारेकऱ्यांची नावे असून त्यातील जयेश उर्फ पिता संजय फतेलष्कर यादव हे एकमेकांच्या ओळखीचे मित्र होते. मयत कपिल पिंगळे याची आरोपी जयेश माने यांनी खून करण्याची सुपारी घेतली होती, तर कारमध्येच जयेश याने त्याच्याकडील गावठी पिस्टलने फायर करून एक गोळी मारली आणि अन्य तिघांनी मारहाण केल्याचं कपिल मयत झाल्याची घटना उघडकीस आली. तो मयत आल्यावर त्यांनी त्यास वडगाव कोलाठी ते तिसगाव चौफुली रोडच्या खदानीच्या जवळ मोकळ्या जागेत टाकून आरोपी मयतचा मोबाईल घेऊन कारसह ते फरार झाले. सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, संदीप शिंदे, अशोक इंगोले, विलास वैष्णव, धीरज कालबिये, बाळासाहेब आंधळे, विशाल पाटील, काकासाहेब पंडित, नवाब शेख, विनोद नितवरे, सुरेश भिसे, यशवंत गोबाडे, गणेश सागरे, समाधान पाटील, सुरेश कचे, राहुल खरात, महेंद्र साळुंके, लखन गुसिंगे, प्रशांत सोनवणे, बबलू थोरात, राजाभाऊ कोल्हे, योगेश शेळके, रेखा चांदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. काल दिनांक 19/7/2024 रोजी MIDC वाळूज पोलिसांना अशी माहिती मिळाली की वडगाव कोलाटी जो रोड आहे त्या रोडवर एक डेड बॉडी पडलेली आहे आणि त्या बॉडीजवळच एक गावठी कट्टा देखील आहे. अशी माहिती मिळाल्यावरून MIDC वाळूजचे PSI संदीप शिंदे हे प्रथम घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर जी बातमी मिळाली होती ती बातमी खरी असल्याचं सिद्ध झालं. जी बॉडी होती त्या मयताचं नाव होतं कपिल सुदाम पिंगळे, वय वर्ष 33. हा त्याच परिसरातला रहिवासी होता. हा गुडलक हॉटेल हे भाड्याने चालवत होता सीएट कंपनीजवळचं. सदर ठिकाणी PI शिंदेसाहेब नंतर मी देखील व्हिजिट केली आणि त्यानंतर जे कपिल पिंगळेचे वडील आहेत सुदाम पिंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 3(5), 140(1), सहकलम 325 आर्म्स ॲक्ट, सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती घेतली तेव्हा आम्हाला असं निदर्शनास आलं की आदल्या दिवशी रात्री म्हणजे 18 तारखेच्या रात्रीच्या सुमारास जयेश उर्फ यश संजय फतेलष्कर हा त्याच्या 3 साथीदारांसोबत ह्याला भेटला, मयत कपिल पिंगळेला भेटला होता आणि त्यांनी सोबत त्याला गाडीत घेतलं कपिलला आणि नंतर माहिती घेतली असता हा यश जो आहे त्याचा मोबाईल लागत नव्हता, मोबाईल बंद होता आणि तो घरी देखील नव्हता. यावरून हा गुन्हा नक्की त्यानेच केला असावा अशी आमची खात्री पटली. आमचे PSI पाथरकर आणि त्यांच्या टीमने जालना येथून यश उर्फ जय संजय फतेलष्कर, विकास जाधव, जीत सिंग मुळे आणि भरत पंडुरे अशा 4 आरोपींना रात्री ताब्यात घेतलं. त्यांना अटक देखील केलेली आहे आणि आता रिमांडसाठी कोर्टात नेलेलं आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 4ही जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या वतीने प्रथम सत्रात खेड्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. संबंधित गावातील समस्या जाणून घेऊन त्या संदर्भातील शिबिर उपक्रम दुसऱ्या सत्रात घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ संचालक डॉ. सोनाली क्षीरसागर यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना वार्षिक नियोजन आराखडा 2024 व 25 कार्यशाळा शुक्रवारी घेण्यात आली आहे.
प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडलाय। यावेळी राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालक डॉक्टर अजय शिंदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, नगरच्या शिक्षण केंद्राचे प्रमुख डॉक्टर GS गायकवाड, संचालक डॉक्टर सोनाली क्षीरसागर आदींची मंचावरती उपस्थिती होती। कार्यशाळेचं उद्घाटन डॉक्टर अजय शिंदे यांनी केलं। ते म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना ही बलशाली भारताची युवा पिढी घडवण्यासाठी मोलाचं योगदान देते। तर डॉक्टर GS गायकवाड यांनी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी कशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करावी याबाबत मार्गदर्शन केलं। डॉक्टर सोनाली क्षीरसागर यांनी प्रस्ताविकात वर्षभराचा आराखडा व शिबिराच्या अंमलबजावणी याबद्दल मार्गदर्शन केलं। कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभराचं नियोजन करण्यात आल्याचं सांगितलंय। दिवसभरात डॉक्टर प्रकाश कोंका, डॉक्टर सचिन कोले, डॉक्टर परमेश्वर पुरी यांनी माय भारत पोर्टल PFMM कार्यक्रमाची याबद्दल मार्गदर्शन केलंय। डॉक्टर समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन तर डॉक्टर दिनेश कोलते यांनी आभार मानले। कार्यक्रमासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर पात्रीकर, डॉक्टर BL चव्हाण, डॉक्टर गजानन दांडगे, प्रवीण तिदार, श्याम बन्सलवाल, सुनील पैठणे आदींनी परिश्रम घेतलं। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण मागे घेण्यासाठी सरकारचे जरांगे पाटील यांना पत्र, मात्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवरती ते ठाम। तर गावठी पिस्तूल 10 जिवंत काडतुसांसह आरोपीस पोलिसांनी केली अटक, अजिंठा पोलिसांची धडाकेबाज कारवाई। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।